अबे हलक्या ना सावने हा तुमचा घरी राहणार का हो बे ना शाळा बे? अबे वेद्या आमच्या गावाकडे पाहिलात का बे कमी पूर होता का बे? अबे घराच्या बाहेर नाही निघून बे आम्ही महिनाभर. हो हो तुझ्या उरावरच आला पूर. वाहून नाही गेलास ना बे? नाही नाही मी घरीच राहिलो. मला येऊसाच नव्हता लागत. अबे दोघंही शिमग्याला शिवाच्या हवा तरी 5 झाल्या असत्या. पाय म्हणजे अशी आहे परिस्थिती. थोडे वेद्या यायला का सांगावं का नाही. अरे एवढा चांगला शिक्षण भेटते पण यायला काहीच वाटत नाही. गणितासारख्या विषयाचे 3 4 प्रकरणं झाले. कसा यायला मदत करेल तो मास्तर आहे. आता आम्ही पहिल्यापासून येतो म्हणून आम्ही हुशार आहोत मग आम्हाला टोंपा मारते. जाऊ दे ना काय करतेस. नाही येत तर नाही येत का कराल. कोणाला किती सांगाल. अबे 2 वर्ग शिकाल तर कोणीतरी चांगला काम कराल नाही तर आहेच ना तर मग. परिस्थिती कशी आहे ते तुम्हाला माहीतच आहे. वेळेवर शाळेतही नाही या आणि मग त्या मास्तरले म्हणता हा शिकवत नाही म्हणून. तो शिकवत नाही झाले 2 देण्यापेक्षा तुम्ही शाळेवर किती दिवस राहता हे तर पहा ना. शिका नको शिका तुमचा प्रश्न आहे पण गणिताला मजाक नको समजा. एखादी शिक्षक तुम्हाला 10 वेळा सांगणार आहे का? आणि यायला तुताऱ्या टोचू आमच्यासारख्या हुशार मुलाचा नुकसान होतं ना. यायच्याच मागं मास्तर लागते ना. आम्हाला चांगलं शिकावचं आहे तर आम्हाला समोरचे प्रकरण शिकवायचं तर यायला टोचण्यात येते मदत मग आमचा कोर्स मागं राहते. त्यासाठी आमचा मत नक्की नुकसान होते. जाऊ दे यायचा का टेन्शन घेवायचं. यायला शिकावतच नसे ना तर मास्तरी का करा ना पूर्ण शाळा का करा. वेळ शाळेत नाही येणे घरी राहणे मजा मारणे हा याचा उद्देश यायला माहीतच झाला. मला काही शिकून फायदा नसेल. नाही पण कधी वाटते ना कोणालाही वाटते का बा 2 वर्ग चांगले शिकले तर चांगले मोठे होईल. कोणत्या तरी चांगल्या कामात लागतील. अबे हलक्या तू तर हुशार आहेस ना बे. काल बी एवढ्या दिवस घरी राहतेस. जाऊ दे म्हणजे अरे त्या पदावलीबद्दल थोडंसं सांगशील म्हणलं. मला समजला पण तेवढा काही समजला नाही. मला थोडंसं नाही का. ठीक आहे बाय. आता म्हणजे खूप सोपी आहे. 2 पेक्षा जास्त क्रिया जर एखाद्या ठिकाणी आल्या असतील तर त्या कशा सोडवाव्यात याचा खूप चांगला मार्गदर्शन आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणतंही पदावलीचं गणित सोडवता येते. हो हलक्या मागच्या वर्षी तू सांगला होतास का कंसचे भागू बेव. हो ना त्याचा इंग्रजी ते सांगलं होतं बदमास माहीत आहे का. आणि अशी मजाक केलं होतं बदमास लक्षात ठेवा म्हणून. बदमास शब्द लक्षात ठेवला म्हणजे तुम्हाला पदावली सोडवता आली असं समजून जा. हो यार थोडसा आठवते मलाही. आता एक नवीन कन्सेप्ट आला आहे थोडासा तुम्हाला सांगतो. जसा तुम्ही बदमास लक्षात ठेवतात त्याच प्रकारे तुम्ही प्रेमदास लक्षात ठेवायचा. आता प्रेमदास आणि बदमास हे सारखेच कन्सेप्ट आहेत पण या थोड्याशा तुम्हाला समजल्या पाहिजे यासाठी आहे. बदमास म्हणजे जसं आपण ब्रॅकेट पहिले सोडत होतो त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय काय क्रिया त्या सर्वप्रथम करायच्या असतात. मग ब्रॅकेट नंतर ऑर्डरकडे येत होतो आणि मग डावीकडून उजवीकडे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ह्या क्रिया 2 पैकी 1 क्रिया करत होतो आणि मग ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ह्या शेवटी क्रिया करून ते उत्तर काढत होतो. आता नवीन का रे प्रेमदास म्हणलास तोही संकल्पना तेच आहे. थोडंसं आता एखाद्या पदावलीमध्ये समजा एखाद्या संख्येचा वर्ग गिर्ग असेल तर त्या वर्गाला म्हणजे तो वर्ग कधी सोडवायचा तर जे ब्रॅकेटमध्ये कन्सेप्ट असते पॅरेंथिसिस म्हणतो आपण त्याला. ब्रॅकेटमध्ये ज्या कन्सेप्ट असते त्या प्रथम सोडवायच्या आणि मग दुसऱ्या पदे घातांक तुम्हाला थोड्या बहुत सांगितलं आहे मी. ते घातांक 2ऱ्या नंबरवर सोडवायचं आणि मग सरळ आपण जसं पदावली सोडवतो या क्रिया झाल्यानंतर डावीकडून समजा मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन असेल तर डिव्हिजन करा आणि नंतर मग ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या क्रिया करायच्या असतात. त्यालाच आपण काय म्हणू शकतो प्रेमदास. काय म्हणू प्रेमदास. मला काहीच नसे उमजाडत. अबे सावण्या तू दिवाळीवरी घरी राही ना बे मग हा सपा समजते हा धंदा म्हणून नसतं म्हणतून बे. शिकाल नाही तर टिकाल नाही. वेद्या मला समजत आहे तू सांग यार. तू मला सांग मला समजत आहे मी कारण मागच्या वर्षी मला माहीत आहे कंसचे भागू बेव आणि त्यावर मी गणितही सोडवलं. पाय आता एखादा गणितच सांगतो. आता एखादा गणित पहा बे तिकडं. अबे डिजिटल आहे म्हणून डिजिटलचा वापर करा ना बे. हे गणित आहे 3 इंटू ब्रॅकेट 3 + 7 ब्रॅकेट क्लोज मायनस 4चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. या गणितामध्ये बघा पहिले आपल्याला ब्रॅकेट सोडवायचं आहे. पॅरेंथेसिस आपण ज्याला ब्रॅकेट म्हणतो तो पॅरेंट काय आहे तर 3 + 7 10 केले आहे. आता तो दुसरी क्रिया करताना बघा एक्सपोनेंट म्हणजे घातांक सोडवायचा. 4चा वर्ग 16 केला इथं त्या ठिकाणी. बघा आता दुसरी लाईन 3 × 10 - 4 स्क्वेअर म्हणजे 16 केला आहे डिवाइड बाय 2.
आता नेक्स्ट आहे एक तर डावीकडून उजवीकडे गुणाकार क्रियाप्रथम असेल किंवा भागाकार असेल ते सोडवा. या ठिकाणी गुणाकार क्रिया आहे 3 गुणिला 10 बरोबर 30 येते आणि तो मायनस चिन्ह आहे आणि 16 भागिला 2. पहिले गुणाकार नंतर भागाकार. 16 भागिला 2 म्हणजे 8. तर खाली उत्तर आला 30 मायनस 8 म्हणजे इज इक्वल टू 22. वेद्या एखादा दुसरा गणित सांग बरं. तुला एक वेळा सांगल्यावर समजच नाही बे. म्हशीची अक्कल सारखं काम करतेस. सांग ना बे, एवढा कायला भाव खाऊन राहिला असतं. पहा बे दोघंही भसबोडन. एक गणित देतो अजून 12 अधिक ब्रॅकेटमध्ये 7 वजाबाकी 5 ब्रॅकेट बंद आणि त्याला घातांक 3 गुणिला 6 अधिक 1 असा हा पदावलीचा गणित आहे. यामध्ये बघा पॅरेंथिस म्हणजे ज्या ब्रॅकेटमध्ये असलेल्या क्रिया पहिले करावच्या. 12 अधिक ब्रॅकेटमध्ये 7 वजाबाकी 5 आहे म्हणजे 2 राहिले आणि त्याचा घातांक 3 आहे गुणिला 6 अधिक 1. आता 12 अधिक 2चा घातांक 3 म्हणजे काय होते बघा. दुसरी लेवल आहे जी करायची आहे ती पॅरेंथिसिस म्हणजे ब्रॅकेट सोडवला त्याच्यानंतर आपल्याला घातांक वगैरे असेल ते सोडवायचं. 2चा घातांक 3 आहे. या ठिकाणी उत्तर 8 येतो गुणिला 6 अधिक 1. आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. डावीकडून ज्या क्रिया प्रथम येत असतील सोडवताना तर या ठिकाणी गुणाकाराची क्रिया आली आहे 8 गुणिला 6. तर 12 हे जसे तसे लिहिले अधिक 8 गुणिला 6 म्हणजे 48 अधिक 1 म्हणजे 1. तर बघा सगळ्या ठिकाणी धनसंख्या आहेत 12 अधिक 48 अधिक 1 आणि यांची बेरीज 61 होते. अशा प्रकारे आपल्याला हा पदावलीचा अत्यंत सोप्या प्रकारे हे जे पेंडास आणि बोडमास हे जर माहीत असेल तर सोडवता येईल. अबे वेद्या तू नाही सांगते तर समजत नाही का बे एका दणक्यात.